लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जी केवायसी प्रक्रिया चालू आहे, या प्रक्रियेमध्ये अजूनही एक प्रश्नाचं उत्तर अजूनही शासनाकडून स्पष्ट आलेलं नाही. अस्पष्ट उत्तर आहे. स्पष्ट उत्तर म्हणजे काय की अजून ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही अशा लाडक्या बहिणींनी दुसरा आधार नंबर कुणाचा आणायचा आहे आणि केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची आहे. म्हणजे ही केवायसीची जी अडचण आहे ती काही सुटायचं नाव नाही, ती नावच घेत नाही सुटायचं. या केवायसीच्या अडचणीच्या संदर्भात खरं तर आता सरकारने काही करून याची दखलच घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर उत्तर द्यायला पाहिजे. कारण लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने जे आहे त्यांचं जे काही या येणाऱ्या हप्त्याचं नुकसान सरकार करू शकत नाही. कारण आतापर्यंत याच्यासाठी केवायसी व्हायला पाहिजे, म्हणजे ती दुसऱ्या आधार नंबरची प्रक्रियाच्या बाबतीत प्रश्न सोडवायला पाहिजे होता. कारण की या प्रश्नाचं उत्तर आपण पहिल्या दिवसापासून शासनाला मागत आहोत. तिथे लिहिलेलं आहे केवायसीमध्ये पती किंवा वडिलांचा आधार नंबर द्या, परंतु त्याप्रमाणे ज्या लाडक्या बहिणींना म्हणजे वडील त्यांचे समजा ज्या लाडक्या बहिणीचं लग्नच झालेलं नाही, वडीलच हयात नाही, अशा लाडक्या बहिणीनं दुसरा आधार नंबर कुणाचा आणायचा. ज्या लाडक्या बहिणीचं लग्न झालं आणि पती हयात नाहीत त्या लाडक्या बहिणीनं कुठून आधार नंबर आणायचा दुसरा, हा प्रश्न का पडत नाही आणि हा प्रश्नाचं उत्तर का भेटत नाही मला काही समजत नाही. आणि यावर लक्षात ठेवा, मी पण ज्या चौकशी करण्याचा प्रयत्न केला. आता बघा काही ठिकाणी अशा पण न्यूज पाहिल्या असतील तुम्ही की केवायसी करण्याची जी आहे की तुम्ही तुमच्या नातलगाचा नंबर देऊ शकता आणि दुसरा आधार नंबर आणि त्या पद्धतीने तुम्ही केवायसी करू शकता. पण यावर अजून स्पष्टीकरण कुठं आलेलं नाही ना स्पष्टपणे. कारण की बघा मी पण स्वतः आज जे आहे पुण्याच्या महिला बालविकास आयुक्तालयामध्ये कॉल करून पाहिला होता आणि त्यांना विचारलं की केवायसीच्या संदर्भात दुसरा आधार नंबर जर एखाद्या लाडक्या बहिणीला पती किंवा वडील नसतील तर कुणाचा द्यायचा. तर त्यांनी पण सांगितलं की आमच्याकडे याचं आणखी स्पष्टीकरण आलेलं नाही. पण थोडक्यात काय की अजून शासनाने जे आहे सर्व महिला बालविकास अधिकारी जेवढे बी जिल्हा स्तरावर असतात तर कारण खूप प्रतिष्ठित तेवढी ती बॉडी असते आणि त्यांच्याकडे ते नोटिफिकेशन आले नसेल तर आपण आपल्या मनाने जर केवायसी केली आणि उद्या जर केवायसीमध्ये काही चूक झाली तर मग परत अडचण नको यायला. आता याच्या पलीकडे पण जाऊन सांगतो आहे, जर काही लाडक्या बहिणींना असं वाटत असेल की आम्ही न्यूज पाहिली आहे वगैरे आम्ही ऐकलं आहे, माझ्यापर्यंत पण आलेलं आहे त्या गोष्टी, पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही मग अशा पद्धतीने आम्ही केवायसी करायचा का, हा तुमचा सर्वोच्च मुद्दा आहे. माझं असं मत आहे की अजून मी स्वतः ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अजून या प्रकारचं नोटिफिकेशन आलं नाही आमच्याकडे. कोणत्या प्रकारचं परत सांगतो आहे, लाडक्या बहिणींना जर पती किंवा वडील नसतील तर दुसरा आधार नंबर कुणाचा द्यायचा त्यांना स्पष्ट सूचना गेलेल्या नाहीत. ही बाब मी तुम्हाला सांगायलो आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जिल्ह्यामधल्या महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला किंवा तुमच्या जवळचे जे काही मेन पुढारी असतात त्यांच्याकडून हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करा. मी तर माझ्या पद्धतीने करतोच. आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण हा मुद्दा अगदी खंबीरपणे मांडणार, त्यामध्ये तुमच्या मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे. पण तुम्ही पण ज्या तुमच्या महिला बालविकास अधिकारी कार्यालयांना त्यांना किंवा CDPOला विचारा की साहेब या मुद्द्याचं काय आहे, तुम्ही वर पण विचारा, जेणेकरून हा मुद्दा लवकर सुटेल. आणि मुद्दा आपला तोच आहे की पती किंवा वडील नसेल तर दुसरा आधार नंबरचा प्रश्न कधी सोडवणार तुम्ही. कारण आमची केवायसीला आता 18-19 दिवस बाकी आहेत. तर ह्या एवढ्या दिवसामध्ये पटकन व्हायला पाहिजे. कारण 18 नोव्हेंबरपर्यंत केवायसीची तारीख आहे. उद्या केवायसीची तारीख वाढेल, माझ्या मते शक्यता फार अधिक आहे, केवायसीची तारीख वाढू शकते. पण मात्र त्यासाठी तुम्ही थांबू नका. कारण काय आपल्याकडे आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आपण केवायसी आपल्या सर्वांच्या करून घ्यायच्या त्या मानसिकतेत आपल्याला राहायचं आहे. त्यामुळे फक्त केवायसीची शेवटची तारीख सांगून चालणार नाही. बघा केवायसीची तारीख शेवटची एवढी आहे किती आहे, 18 नोव्हेंबर, एवढं बोलून नाही चालणार. केवायसीचा सेकंड आधार नंबर कुणाचा द्यायचा एकदा ट्विटद्वारे फेसबुक पोस्टच्याद्वारे माहिती द्यायला पाहिजे आणि खास करून याची माहिती संबंधित विभागाने द्यायला पाहिजे. लाडकी बहिणीच्या संदर्भात जो विभाग काम करतो त्या विभागाने द्यायला पाहिजे, त्या संदर्भात लोकांनी द्यायला पाहिजे त्या. कारण की तोपर्यंत त्या लाडक्या बहिणीला कळणार नाही. कारण की ही एक प्रकारची सरकार लाडक्या बहिणीच्या संयमाचीच जे परीक्षा घेते की काय, असाच प्रश्न जर तुमच्या मनामध्ये पडत असेल तर मला नाही वाटत काही वेगळा प्रश्न पडलेला आहे. बघा केवायसी पूर्ण कशी करणार याचे उत्तरच देत नाही बघा सध्या. म्हणजे पात्र असून पण शोकांतिका अशी आहे की आपण अजूनही केवायसी करू शकत नाहीत दुसऱ्या आधार नंबरमुळे. आता याच्यामध्ये पण बघा एखाद्या लाडक्या बहिणीने जर नातलगाचा दिला तर उद्या परत नोटिफिकेशन काढून असं नाही व्हायला पाहिजे. आता हे तर खरं तर क्लॅरिफिकेशन यायला पाहिजे होतं, अगदी स्पष्टपणे याची पोस्ट यायला पाहिजे होती, याचं ट्विट यायला पाहिजे होतं आणि या संदर्भात ज्या सूचना पण यायला पाहिजे होती. पण असं लिहिलं का, जनरली काही नोटिफिकेशन आलं तर ते नोटिफिकेशन आपलं सर्व जिकडे तिकडे जग जाहीर असतं, पण ते असं दिसत नाही. उद्या एखाद्या लाडक्या बहिणीनं केली आणि उद्या काही चूक झाली तर परत अडचणी. मग शेवटी ज्याचा त्याचा निर्णय आहे. पण माझ्या मते अजून मी जी चौकशी केली त्याच्या अंती मला जे उत्तर मिळालं तर त्याचं असं उत्तर होतं की त्या प्रश्नाचं उत्तर असं होतं की अजून आम्हाला तशा प्रकारचे निर्देश आलेले नाहीत. बघा लाडक्या बहिणींना पती नाही, वडील नाही किंवा दोन्ही नाही अशाच लाडक्या बहिणींना ही अडचण येते आहे. पण एक गोष्ट तुम्हाला इथे मी स्पष्ट सांगतो आहे
की नक्कीच यावर सरकार सकारात्मक पाऊल आणि तोडगा काढेल. कारण माझ्या मते आतापर्यंतची सरकारची बाजू आहे ती एकदम सकारात्मक आहे लाडक्या बहिणीच्या बाबतीत. आणि यावेळेस कारण पात्र असून तुम्हाला अपात्र नाही करू शकत कोणी, किंवा तुमची KYC नाही थांबू शकत. हा मुद्दा जो आहे जेवढा मी अगदी स्पष्ट सांगाल तुम्हाला, फक्त काय व्हायला की त्याच्यामध्ये आपल्याला वेळ लागायला आहे. आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या मंत्री अदितीताई तटकरे आतापर्यंत त्यांनी छोट्या छोट्या मुद्द्याची आपली दखल घेतलेली. आपण ज्या ज्या काही गोष्टी बोललो त्या गोष्टींची दखल घेतलेली. फक्त ताईंनी एकदा तेवढंच ट्विटच्या माध्यमातून किंवा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एवढा एकदा मुद्दा क्लिअर करावा. कारण या मुद्द्याबद्दल बरंच संभ्रम निर्माण झालेला आहे. की संभ्रम असा की नेमकी KYCची अशी एक न्यूज आलेली आहे, अशी एक न्यूज आलेली आहे. आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कन्फर्मेशन करण्यासाठी वाट पाहत आहेत की त्यांना एकदा कन्फर्मेशन पाहिजे की सर तुम्ही एकदा सांगा म्हणजे मग आम्हाला खात्री होईल. तर त्यासाठी खात्री झाल्याशिवाय तुम्हाला माहिती आहे मी ती अपडेट देणार नाही. तर त्यामुळेच राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना आपली खूप सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने सर्व जेवढे बी आपले लाभार्थी आहेत त्यांच्या वतीने आणि आपल्या चॅनलच्या वतीने माझ्या वतीने ताईंना एक विनंती आहे की राज्याच्या महिला बालविकास मंत्री आपल्या सर्वांच्या आवडीच्या ताई, लाडक्या ताई अदितीताई यांना विनंती आहे की तुम्ही ताई KYC जी आहे या प्रकरणाची दखल घ्या. दुसऱ्या आधार नंबरचा मुद्दा जो आहे हा मुद्दा खूपच म्हणजे क्रिटिकल आहे आणि याची दखल घ्या. आणि दखल घेऊन या संदर्भात एक फेसबुक पोस्ट द्या आणि पात्र लाभार्थ्यांना त्याची माहिती द्या. म्हणजे एक फेसबुक पोस्ट करा किंवा ट्विटच्या माध्यमातून ती सांगा, मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही माध्यमातून सांगितलं आम्हाला, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी चालेल. पण याची दखल घेऊन लवकरात लवकर हा मुद्दा मार्गी लावा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.